नमस्कार मंडळी. वातावरणात गारवा वाढलाय आणि मग काय सर्दी खोकला पडसं सुरू झालं. नाक चोंदायला लागले, शिंका येऊन येऊन जाम झालोय. असं सगळीकडे चालू आहे वातावरण. पण आपल्या आजीबाईंचा बटवा आहे, त्याच्यात जरा बघितलं वाचलं म्हणे छान असा काढा आहे आपला, बनवायचा प्रयत्न करूया आणि घेऊन पाहूया फरक पडतो असं ऐकलंय. एकदा मी करून पाहिलंय, खूप फरक पडला होता छान. आता काढा कसा बनवायचा हे मी तुम्हाला आता दाखवतो. पहिले तर आपण वस्तू बघून घेऊया, आपल्याला काय काय लागतील, कृती बघूया काय काय लागेल. आपला हा काढा बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची वस्तू आहे खलबत्ता. खलबत्ता घेतलाय. त्यानंतर आहे आपल्याकडे हळद, ओवा, दालचिनी, आलं, लवंग, वेलदोडा, लिंबू, पुदिना, तुळस, कडुनिंब पानं, जिरं, काळं मीठ, मेथीचे दाणे आणि आवळा आणि ज्येष्ठमध पावडर घेतली आहे मी. मला आवळा आणि ज्येष्ठमध मिळालं नाही म्हणून मी त्याची पावडर वापरतोय. अशा पद्धतीने आपलं हे साहित्य आहे. आपण हे सगळं खलामध्ये टाकलेलं आहे. आता मस्तपैकी याला एकजीव करून घेऊया. शक्यतो खलबत्त्यातच कुटावं, मिक्सरचा वापर टाळावा. आता आपल्याला मस्त हे सर्व कुटून काढायचं आहे. आपण बघू शकता मी खलबत्त्याखाली इथे एक चादर मस्त घडी घालून ठेवलेली आहे कुटण्यासाठी. कारण काय ना, सध्या अपार्टमेंट संस्कृती आपल्याकडे रुजली आहे. आपण कुटतोय पण खालच्यांना त्रास होतो. भले ते बोलून दाखवत नसतील पण त्रास होतो, इरिटेशन होतं, आहे की नाही? बरोबर ना? अशा पद्धतीने आपण सारण एकजीव करून घेतलं आहे. खलबत्ता लगेच ठेवायचा नाही आहे. मी खलबत्ता इथे मस्त धुवून घेतला आहे पाण्याने. त्याच्यात ते पाणी आहे, पाण्याने पूर्ण मस्त खल धुवून घ्यायचा आहे, बत्तासुद्धा धुवून घ्यायचा आणि ते पाणीसुद्धा आपल्याला याच्यात टाकायचं आहे. त्या पाण्यात खरंच सत्व आहे. पाण्यामध्ये पाणी टाकायचं आणि मस्त उकळायला ठेवायचं. छान आली ग बाई आली, आपल्या काढ्याला छान अशी उकळी आली आहे, मस्त अशी उकळी आली आहे काढ्याला. आता मस्त ग्लासमध्ये आपण हा काढा गाळून घेऊया. मस्त अशी वाफ त्याला आली आहे, सुंदर. त्याच्यात मस्त आपण लिंबू पिळूया. छान असा लिंबू पूर्ण पिळणार आहे. असा आपला हा काढा मस्त तयार झाला आहे. सर्दी खोकला पडसा याच्यावर छान रामबाण उपाय आजीबाईच्या बटव्यातून, आणि इम्युनिटी पॉवर देखील हा छान वाढवतो. मस्त असा आपला काढा तयार झालेला आहे. गरम आहे. कडुनिंबाचं प्रमाण माझ्याकडनं थोडंसं जास्त झालं आहे, त्याच्यात थोडा कडवट आहे पण हेल्दी आहे, छान आहे. आपल्याकडे जर काही वस्तू कमी असतील तरी चालेल. फक्त आपल्याकडे आलं आणि हळद जरी असलं तर ते सुद्धा आलं कुटून घ्यायचं, मस्त पूर्ण रस काढून घ्यायचा त्याचा, आणि हळद टाकून पाणी उकळून घ्यायचं. ते ग्लासमध्ये घेऊन थोडं लिंबू पिळून प्यायचं. त्याच्यासुद्धा तुमची इम्युनिटी पॉवर वाढायला खूप छान मदत होते. असा आजीबाईचा बटवा आहे. आजीबाईच्या बटव्यात त्याच्या खूप काही गोष्टी आता एक एक शोधतो, सापडतात का काय बघतो आणि मग तुमच्यासमोर सादर करतो. बघूया दोस्तों. चिअर्स.